पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून वाढत्या महागाई विरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। निवेदनात इंधन व गॅस दरवाढीवर तात्काळ नियंत्रण आणण्याबरोबरच वाढती महागाई रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। तसेच श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनांची उत्पन्न मर्यादा वाढवून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना देण्याची मागणी करण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील बंद रेशन दुकाने सुरू करणे, कामगाराविरोधी श्रमसंहिता रद्द करणे, 2011 पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करणे तसेच वंचित महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी कॉम्रेड मुमताज हैदर यांनी वाढत्या महागाईमुळे गरीब शेतकरी, कामगार आणि महिलांचे जीवन अधिकच कठीण झाल्याची खंत व्यक्त केली। शासनाने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने दिलासादायक निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मोर्चात चंद्रकला मानदूर, भरमा कांबळे, प्राध्यापक ए.व्ही. पाटील, विकास पाटील, अप्पासो पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता।